नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री निवडून आला आणि त्या मुख्यमंत्र्यांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या कारवरती लावत संपूर्ण राज्यभरातून मिरवणूक काढलेली आहे. तर नेमका कोणत्या मुख्यमंत्र्यांनी असं केलंय, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालं असं की काल परवा जे आहे तामिळनाडू त्याचसोबत वेस्ट बेंगॉल आणि केरळचा निकाल लागला. त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो, एका राज्यामध्ये काँग्रेस सरकार आलं, एका ठिकाणी बीजेपीचं. तर तामिळनाडूमध्ये जे आहे मित्रांनो, विजय थलपती जो की अभिनेता आहे त्याच्या पक्षाचं सरकार आलेलं आहे. त्या ठिकाणी तो एक हाती त्याने सत्ता मिळवलेली आहे आणि त्यामुळे थेट तो मुख्यमंत्री होणार आहे किंवा तो मुख्यमंत्री झाला आहे असं आपण समजू शकतो. आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो, जेव्हा त्याला समजलं की आपला पक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवडून आलाय, त्यानंतर त्याने त्या ठिकाणी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्या कारवरती लावत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रॅली काढली. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ज्या विजय रॅलीचं सेलिब्रेशन केलं आणि त्याचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा, ओपनपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात मानणारा एखादा मुख्यमंत्री पहिल्यांदा आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये घडलेला दिसत आहे, ज्याने थेट निवडणूक जिंकल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसह स्वतःची त्या ठिकाणी मोठी अशी विजय रॅली काढली. परंतु मित्रांनो, हे प्रकरण इथंच थांबत नाही. तर गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे विजयने जे आहे काही कार्यक्रमामध्ये बोलत असताना थेटपणे सांगितलं होतं की मला जेव्हा राजकारणात यायचं होतं किंवा जेव्हा मला राजकारणामध्ये प्रवेश करायचा होता, तेव्हा मी सर्वात अगोदर काय केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांची पुस्तकं वाचली. परंतु मी सर्वात जास्त पुस्तकं जर कोणाची वाचली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाचली आणि त्याचाच इफेक्ट माझ्यावरती मोठ्या प्रमाणात झाला. मी 6 ते 7 महिने त्या ठिकाणी वाचन केलं आणि त्यानंतर मी राजकारणामध्ये येण्याचं ठरविलं. राजकारणामध्ये का यायचं, कशासाठी यायचं, या संपूर्ण गोष्टीचा उलगडा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातून झाला आणि त्यानंतर मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्याचसोबत मित्रांनो, काही दिवसापूर्वी तो एका युनिव्हर्सिटीमध्ये त्याला बोलविण्यात आलेलं होतं प्रमुख अतिथी म्हणून. तर त्या ठिकाणी बोलत असताना त्याने सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी आणि आपल्या हक्कांसाठी काय काय केलेलं आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण वाचलं तर आपण जीवनात कधीच अयशस्वी होऊ शकत नाही. त्या ठिकाणी यश आपल्या पायाशी लोळू शकतं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं तेवढी आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात. मित्रांनो, तामिळनाडूमध्ये जे आहे विजयचा जो TMK जो पक्ष आहे मित्रांनो, त्याचं त्या ठिकाणी सरकार आलेलं आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दबदबा वाढलेला आहे. एक हाती त्याची सत्ता आलेली आहे. जेव्हा त्यांनी निवडणूक लढविण्याचे घोषित केले होते तेव्हा त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो, एक अभिनेता आहे आणि हा काय निवडणूक लढविणार किंवा हा एक अभिनेता आहे आणि हा काय निवडून येणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावरती चालणारा हा जो आहे हा काय निवडणूक लढवेल, काय जिंकून येणार, अशा अनेक गोष्टींची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती. सत्तेमध्ये असणारा पक्ष देखील त्यांच्या विरोधात होता आणि त्याचसोबत संपूर्ण भारतामध्ये केंद्रामध्ये ज्यांचं सरकार आहे मित्रांनो, BJP हा पक्ष देखील त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत होता. परंतु सत्तेमध्ये असणाऱ्या त्या MK स्टॅलिनच्या पक्षाला आणि त्यासोबत BJPला मोठ्या प्रमाणात टक्कर देण्याचं काम जे या ठिकाणी विजय थलपतीने केलं आणि तेवढ्यावरतीच तो थांबला नाही, तर त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि निवडणूक जी आहे जिंकून दाखविली. आणि त्याने फक्त निवडणूक लढवून जिंकूनच नाही दाखवली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यानंतर काय होऊ शकतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती निवडणूक लढविल्यानंतर काय होऊ शकतं याचा परिणाम देखील त्याने तामिळनाडूमध्ये दाखवून दिला. आणि त्याने सांगितलं आहे की तामिळनाडूच्या विकासासाठी मी काम करणार आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या गोरगरीब जनतेसाठी मी काम करणार आहे. आणि त्याचसोबत त्यांनी हे देखील सांगून दिलं की माझा पक्ष मी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावरती चालणार आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.